राम मंदिरातील चोरीच्या घटनेवर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या घटनेमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचे सांगत मंदिराचे व्यवस्थापन शासनाऐवजी अधिकृत शंकराचार्य, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य आदी आचार्यांच्या समितीकडे सोपवावे अशी मागणी त्यांनी केली। शासनाला धार्मिक परंपरा जपण्याचे प्रशिक्षण नसल्याचा दावा करत मंदिरे आचार्यांच्या ताब्यात दिल्यास धार्मिक व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल असे ते म्हणाले। तसेच राम मंदिर चोरी प्रकरणी आरोपींना अटक झाली असली तरी भाविकांच्या भावना दुखावल्याची भरपाई होऊ शकत नसल्याचे त्यांनी नमूद केले। राम मंदिरामध्ये जी चोरी झालेली आहे ती साहजिकच जो हिंदू धर्मीय माणूस आहे, सनातनी माणूस आहे, त्यांच्या हृदयाला ठेच पोचलेली आहे। झालेली गोष्ट अत्यंत निंदनीय आहे, असं व्हायला नाही पाहिजे होतं। यासाठी आमची मागणी आहे की ही जी मंदिरं जी आहेत ती गव्हर्नमेंट जे आपल्या ताब्यात ठेवतं, तर मंदिरं कशी चालवली पाहिजे त्याबद्दलचं प्रशिक्षण हे शासनाला नाही। शासन हे निधर्मवादी आहे। आपला देश जो आहे तो निधर्मवादी असल्यामुळे धर्माची संस्कृती, अध्यात्म, धर्माबद्दलची काळजी घेणं या गोष्टी कळणार नाहीत आणि त्यांना कळल्या पाहिजे अशी पण इच्छा ठेवणं चुकीचं आहे। म्हणून ही जशी मुसलमानांचे जी मशीद आहेत त्यांच्या ताब्यात आहेत, ख्रिश्चनांच्या ज्या चर्च आहेत त्यांच्या ताब्यात, अशी हिंदूंची सर्व जी मंदिरे आहेत ती शंकराचार्य, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य अशा आचार्यांची एक समिती सरकारने गठन करून त्यांच्या ताब्यात ती दिली पाहिजे असं मला वाटतं। कारण जी झालेली गोष्ट अत्यंत निंदनीय आहे। अर्थात आता शासनानं त्याच्यावर पाऊल उचललेलं आहे, ॲक्शन झालेले आहे, म्हणजे अटक वगैरे तर झाले, पुढे आता कोर्ट वगैरे होईल, त्याच्यातून काही निर्णय लागायचा तो लागेल। परंतु सनातनी लोकांच्या हृदयाला जी ठेच पोचली ती भरपाई कोणी भरून देऊ शकत नाही। तर आपल्या माध्यमातून आमचं म्हणणं आहे की ही जी मंदिरं आहेत, आता इतर मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत किंवा अन्य धर्मीय लोक आहेत, यांच्या मंदिरांची व्यवस्था जी ती त्यांची ते लोक सांभाळतात। उदाहरणार्थ वक्फ बोर्ड आहे मुसलमानांचं, ते सांभाळतं। अशा प्रकारे आमचे हिंदूंची पण जी मंदिरं आहेत ही सगळी मंदिरं शंकराचार्य, अधिकृत रामानुजाचार्य, अधिकृत वल्लभाचार्य, अधिकृत रामानुजाचार्य ही आमचे आचार्य आहेत हिंदू धर्माचे सगळे मंडळी। तर अशा आचार्यांची एक सरकारने समिती गठीत करावी आणि त्या समितीच्या ताब्यात ती मंदिरं दिली पाहिजे। म्हणजे आमचं मंदिरं जी आहे आमच्या ताब्यात आली तर आम्हाला आमची धार्मिकता जी आहे ती जपता येईल, धार्मिक शिक्षण देता येईल। मग सरकारने ग्रंथ वाचलेत का, आमची संस्कृती माहिती आहे का, नाही माहिती आहे। मग तिथेही अशा प्रकारचे जे अधिकारी लोक जे आहेत, आता शाळा कॉलेजमध्ये इंग्रजांनी पहिलं काय केलं, गुरुकुल पद्धत हटवून टाकली। त्यामुळे गुरुकुल नाही, त्यामुळे अध्यात्माचं ज्ञान नाही, शाळा कॉलेजेसमध्ये अशा प्रकारचा अभ्यास नाही। त्यामुळे प्रशासनाच्या मार्फत येणारे जे अधिकारी आहेत त्यांना ह्याच्यातला अध्यात्माचा अभ्यासच नाही। पाप पुण्य किंवा लोकांची भावना ह्याच्याशी काही संबंध नाही, तर अशा गोष्टी घडणारच। त्यामुळे हे अभिप्रेतच होतं की जिथे शासन आपला अंकुश ठेवेल आणि ही आध्यात्मिक धार्मिक स्थळं जिथे ठेवेल तिथे कर्मचाऱ्यांना माणूस येणार, माणूस म्हटलं की तो चुका करणार। त्यामुळे त्याच्यावर जे आध्यात्मिक संस्कार पाहिजेत ते नाहीत। म्हणून मी या चोरीनंतर माझ्या मनात असा विचार आला की सरकारकडे सर्व सनातनी लोकांनी प्रयत्न केला पाहिजे, मागणी केली पाहिजे आणि शासनानं हिंदूंचं जसं वक्फ बोर्ड आहे तशा प्रकारची आमची धार्मिक एक समिती स्थापन करून, आम्ही अधिकृत लोक आहोत, आम्ही रामानंदाचार्य आहेत, वल्लभाचार्य आहेत, रामानुजाचार्य आहेत, आमचे 4 शंकराचार्य आहेत, यांची समिती स्थापन करून त्यांच्या ताब्यामध्ये ही मंदिरं दिली पाहिजेत। तुम्ही देखील राम मंदिरासाठी जवळपास कोट्यावधी रुपयाचा निधी दिला होता। हां, आम्ही 2,53,00,00,000 रुपये वरती काहीतरी पैसे दिले। हा तोच सांगायचा मुद्दा आहे की हा अस्मितेचा प्रश्न आहे ना, आमच्या सगळ्यांच्या भावनांचा प्रश्न। ज्या लोकांनी आम्हाला मी काय माझ्या खिशातले पैसे दिले नाही, ज्या लोकांनी ते पैसे जमा करून दिले, गोरगरिबांनी पायी जमा करून दिलेले आहे आणि तिथे ज्यावेळी चोरी होते तेव्हा लोकांच्या भावनेला जी ठेच पोचते ती अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि ती नाही झाली पाहिजे। म्हणून कुठलंही शासन असेल तरी शासन निर्णय म्हणजे कठोर कारवाई करेल वगैरे ठीक आहे, पण भावना परत आणता येणार नाही। त्यामुळे कारवाई जी आहे ती झाली ती योग्यच आहे, पण शासनानं जरूर विचार करावा। आणि तुमच्या माध्यमातून मी परत एकदा सांगेन, सर्व सनातनी लोकांनी हा विचार मांडला पाहिजे आणि शासनानं असा कायदा करून ही मंदिरं जी आहेत ती अन्य धर्मीय लोकांच्या ताब्यात कशी मंदिरं आहेत तशी हिंदूंची मंदिरं हिंदूंच्या आचार्य लोकांच्या ताब्यात का नको, साधू संत महंतांच्या ताब्यात का नको।
ती द्या ना. शंकराचार्य हे म्हणजे सर्टिफाईड व्यक्तिमत्व आहे. रामानुजाचार्य सर्टिफाईड व्यक्तिमत्व आहे. हिंदू धर्माचं नेतृत्व करतात, हिंदू धर्माचं ते नेतृत्व करतात. त्यांच्यावर प्रचंड श्रद्धा असते लोकांची. आता मीच बघा, मी लोकांना सांगितलं मेल्यानंतर बॉडी दान करा. 56,000 लोकांनी फॉर्म भरून दिले आणि त्याच्यापैकी आतापर्यंत आमचे 228 लोकांनी बॉडी डोनेट केल्या. असं नाही आहे की फक्त फॉर्म भरून दिले. आपला नातेवाईक, आपली आई की आपले वडील की आपला भाऊ की आपली बहीण वारल्यानंतर बॉडी गव्हर्नमेंटच्या शासकीय महाविद्यालयाला द्यायची आहे, ती पण फुकट द्यायची आहे आणि शिक्षणासाठी द्यायची आहे. तर म्हणजे लोकांचं केवढं प्रेम असेल माझ्यावर. मग अशा लोकांनी जर त्या संस्थेमध्ये आलेत तर मंदिरं जी आहेत त्या मंदिरांची पावित्र्य जपलं जाईल, ती संस्कृती जपली जाईल. तो धर्माचा पैसा जो आहे तो धार्मिक शिक्षणासाठी लावला जाईल आणि धर्म आवश्यक आहे. तुम्ही अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून जगलं पाहिजे, तरच माणूस म्हणून तुम्हाला उत्तम प्रकारे जगता येईल. मला वाटतं ते मी बोलणं उचित नाही होणार. जे हिंदुत्ववादी संघटना आहेत, त्या हिंदुत्ववादी संघटना काय करतील तर हिंदुत्ववादी संघटना आपलं हिंदू देवदेवता जे आहेत त्यांचं भजन पूजन किंवा त्यांच्याबद्दलचा महिमा सांगतील. विरोधक जे आहेत ते विरोधक त्याचाबरोबर फायदा घेणार आणि टीका करणार. तर विरोधकांचं काम टीका करणं त्यांनी केलेलं आहे. आणि जे हिंदुत्ववादी पक्ष आहेत ते राम मंदिर, कृष्ण मंदिर असेल किंवा आणखी आमच्या हिंदुत्ववादी जी मंदिरं आहेत त्यांची ते बाजू घेणार का त्याबद्दल बोलणार, त्यांना अधिकार आहे. तर विरोधक जे आहेत त्यांनी विरोधकाने आमच्या हिंदूंची अस्मिता सांगू नयेत, आमच्या हिंदूंबद्दल प्रेम व्यक्त करू नये असं कुठे आहे. विरोधकांनी पण करावं ना. तर देव काय फक्त हिंदुत्ववादी पक्षांचा अशातला प्रकार नाही, देव सर्वांचाच आहे. परंतु हे जे स्वतःला विरोधक समणारे जे आहेत ते निरपेक्ष किंवा आम्ही संविधान मानणारे, संविधानानं असं कुठेही धर्माचा अनुल्लेख केलेला नाही किंवा धर्माला कमी समजलेलं नाही. त्यामुळे विरोधकांनी पण तसं समजू नये. आणि त्यांनी पण ते पण विरोधक जरी असले कुठल्याही पक्षाचे, ते काही जण हिंदू धर्मातूनच जन्माला आलेले आहेत ना. त्यामुळे तुम्ही धर्म संस्कृतीवर टीका का करता. त्यामुळे जे हिंदुत्ववादी पक्ष आहेत त्यांना उलट तुम्ही संघटित करण्यासाठी सपोर्ट करता असं माझं म्हणणं आहे. आम्ही कुठे डिव्हिजन केलं आहे तुमचं की तुम्ही विरोधी पक्षात, त्यामुळे आमचे हिंदुत्ववादी बाजू घेऊ नये किंवा आमची हिंदुत्ववादी म्हणजे विचारधारा आहे ना, ही विचारधारा आहे. ती विचारधारा बंधुत्व शिकवते, विश्वव्यापी विचार करायला शिकवते, शांतीचा मार्ग सांगते. तुम्ही जगा दुसऱ्याला जगायला शिकवते. वाईट काय करतात आमच्या धर्मामध्ये. मग हे जे राजकीय मंडळी जे आहे ती राजकीय मंडळी विरोधासाठी विरोध करतात, ते चुकीचं आहे. म्हणून मला वाटतं हिंदुत्ववादी वोट बँक जी आहे ती विशिष्ट पक्षांच्या बाजूला जाते. त्याचं कारण ते आहे. दुसरीकडे एकदम उत्तम पाऊल आहे सरकारने उचललेलं आहे ते. आणि कठोरातील कठोर कायदे केले पाहिजे हे, कारण त्या मुलांच्या आयुष्याशी खेळण्याचा आपल्याला अधिकार काय. हे आमच्या राष्ट्राचं भवितव्य आहे, जे आमचं राष्ट्र उभं करणार आहे. त्यांच्याशी आपण खेळतो. नीटची परीक्षा देतो की MPSCचे पेपर फटतात, UPSCचे पेपर फटतात. हे आम्हाला शोभनीय नाही, हे अजिबात शोभनीय नाही. आम्ही प्रगतशील देश आहोत आणि या देशामध्ये तर अजिबात शोभनीय नाही. मुलांचा जो हे झाला म्हणजे मुलांनी ज्यावेळेस स्फोट का केला, स्फोट म्हणजे त्यांचा राग जो आहे तो बाहेर का पडला, अनेक वेळा झाला ना असा प्रकार. त्यामुळे शासनाची जबाबदारीच आहे. शासनाने अशा गोष्टी घडणार नाही, कारण ती मुलं अभ्यास करत आपलं आयुष्य त्याच्यामध्ये वेचलेलं असतं आणि अशा वेळेला अभ्यास करत असताना जर पेपर फुटला तर अभ्यास करणाऱ्या मुलांवर तो अन्याय आहे ना. त्यामुळे शासनानं कठोरात कठोर निर्णय केले पाहिजे असं मला वाटतं. आणि कायदा केला पाहिजे. असे पेपर लीक करणारे जे लोक असतील त्यांना फार मोठा आर्थिक स्वरूपामध्ये दंड केला पाहिजे आणि तुरुंगवासाची पण मोठ्या म्हणजे 13, 14, 15 वर्षाची त्याच्यामध्ये शिक्षा होईल अशा प्रकारचं जर प्रारूप केलं का कायदा केला तर मला वाटतं ह्या गोष्टींना आळा बसेल. कारण ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करायचा, मेहनत घ्यायची, त्या मुलांचं आयुष्य बर्बाद होतं आहे. आणि त्यामुळे अनेक वेळा हे असं घडल्यामुळे मुलांनी तो गोष्ट जी आहे ते रस्त्यावर उतरून त्याला न्याय मागितलेला आहे. आणि सरकारने आता पाऊल उचललेलं आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु नुसता राजीनामा देऊन थांबून नाही चालणार, त्याच्यासाठी कायदा करावा. आतापर्यंत ह्या 15 दिवसामध्ये 5 जुलै ते 19 जुलै या कालावधीमध्ये लोकांना सांगितलं की आम्ही ग्लोबल वॉर्मिंगवर काम करतो आहे आणि त्यामुळे आम्ही पायी दिंड्या आणतो. असे ग्लोबल वॉर्मिंगबद्दल भरपूर आमचे उपक्रम आहेत. तर आम्ही ह्या 15 दिवसामध्ये म्हणजे 5 जुलै ते 19 जुलैमध्ये 6,18,009 झाडं लावली.
आणि ती अशी नुसती हवेत नाही आहे आकडा. तुम्ही जाऊन आमच्या वेबसाईटवर बघू शकता. लॅटलॉंग आहे, तारीख आहे, वेळ आहे आणि सगळं म्हणजे त्या माणसाचा फोटो आहे आमचा, त्याच्यामध्ये बॅनर वगैरे अशा प्रकारचा फोटो आहे. म्हणजे त्यामुळे ही लागली असतील का, कुणाला ज्याला शंका असेल त्याने त्या अक्षांशावर जावं आणि बघावं मिळणार. आजचा जो उपक्रम आहे तो आमचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण करतो. 1 मिनिटामध्ये पाली ते साखरपा रस्त्याच्या दुतर्फा हजारो झाडं लावली जाणार आहेत आणि आज 3:30 वाजता तो कार्यक्रम होणार आहे. 1 मिनिटात लागणार आहे. म्हणजे आम्ही त्याच्यासाठी खड्डे खोदून ठेवलेले आहेत, झाडं जागेवर नेऊन ठेवलेले आहेत आणि उदयजी सामंत पालकमंत्री आले की 3:30 वाजता ते एक झाड लावतील, मी एक झाड लावेन आणि त्याच वेळी लाखो म्हणजे हजारो आमचे कार्यकर्ते झाडं लावतील. असा आजचा हा आगळा वेगळा उपक्रम आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, रत्नागिरी.